हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. गिल्ट म्हणजे नक्की काय? म्हणजे अपराधीपणाची जी भावना भावना आहे, ती एक्झॅक्टली येते कुठून आणि काय आहे मुळात ती भावना म्हणजे? पहिल्या फटक्यात गिल्टला हात घालतोय ही फार धाडसाची गोष्ट आहे. कारण ही खूप कॉम्प्लिकेटेड भावना आहे. बाकीचे जे आपण आनंद, दुःख, भीती वगैरे जे म्हणतो ना, या लोकांना की हो मला असं वाटतं आहे, असं म्हणायला युजुअली फार प्रॉब्लेम येत नाही. हं, गिल्ट हा स्वतःचे स्वतःशी एक्सेप्ट करायला सुद्धा फार त्रासदायक असलेली हं, गोष्ट आहे. कारण त्याच्यात अंतर्भूत असं आहे की आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलंय. हं, की पहिल्यांदा काहीतरी अपराध म्हणूनच त्याला अपराधीपणाची भावना आपण हं, हं, म्हणतोय, हं, की त्याच्यात अपराध घडणं हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, हं, की माझ्या हातून काहीतरी घडलेलं आहे आणि ते मिक्सचर आहे. ही प्रायमरी भावना नाहीये. हं. ही सेकंडरी, टर्शियरी भावना आहे, की ज्याच्यात अनेक भावनांचं मिश्रण येतं. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी चूक झाली याची जाणीव आहे. त्याचा ॲक्सेप्टन्स आहे, की हो माझ्या हं, हातून चूक झालेली आहे. नंतर आपण ते किती डिफेंड करू, पण खोलवर ती चूक पोहोचलेली आहे. मग त्याच्यात किंचित नैराश्य आहे. की त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं. त्याच्यामध्ये भीती आहे, की आता ह्याचं काहीतरी होणार आहे हं, भविष्यामध्ये, की ते घडून गेलेलं आहे. मी इथे ते गिल्ट डोक्यावर घेऊन बसलोय आणि पुढे काहीतरी माझी वाट बघतंय आणि ते जे वाट बघतंय ते फारसं चांगलं नाहीये. हं. आणि त्याची एक शारीरिक जाणीव आहे, की ज्यांना कमालीची गिल्ट वाटते, ते लोकं असं डिस्क्राईब करतात, की त्यांची भूक मरते. त्यांना खचल्यासारखं वाटतं. हं. हातपाय थंड पडतात अशी भीतीची लक्षणं असतात. शरीर अक्षरशः असं आक्रसल्यासारखं वाटतं, कसं तरी वाटतं. तर अनेक भावनांना म्हणजे खरं तर सर्वच भावनांना शारीरिक भाग असतो एक. पण गिल्टमधला जो शारीरिक भाग आहे, तो असं ऑलमोस्ट आजारी पडल्यासारखा आहे. तर ओह! या सर्व गोष्टींचं मिश्रण मिळून ही गिल्ट नावाची भावना तयार होते. हं, हं, आणि हं. मग त्याची जी एक चुलत बहीण आहे, की ज्याला आपण शेम म्हणतो, तीही त्याच्या बाजूला बसलेली असते. पण या सगळ्याचा म्हणजे आता तुम्ही कसं अँक्झायटी आणि या सगळ्या सांगितलं, तर मला भीती यातला एक खूप मोठा ॲस्पेक्ट वाटतो, की हे होईल म्हणून मला याची जास्त म्हणजे खरं तर ती भावना इन इटसेल्फ तेवढी काँक्रीट नाहीये, पण त्याच्यासोबत भीती आहे किंवा त्याच्यासोबत जी जोडलेली लाज आहे, त्याच्यामुळे ते आणखीन अंगावर येतं, असं होतं का? सो पुन्हा एकदा म्हणजे आता ह्यातल्या खरं तर खूप प्रश्नांना मला सरळ हो किंवा नाही असं उत्तर नाही देता हां. येणार आहे. कारण ते तितकं सरळसोट नाहीच आहे मुळी. हं. आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलं आहे, ही बहुतेक आपली इन्हेरंट जन्माला येताना जमलेली गोष्ट आहे. म्हणजे साधं उदाहरण घेऊया. तू कुठेतरी चाललायस आणि तुझा कशावर तरी पाय पडला आणि तुझ्या लक्षात आलं की आपल्या पायाखाली काहीतरी चिरडलं गेलंय आणि तू जर पाय उचलून बघितलास, तर तुला पायाखाली काय दिसतंय हं. ह्याच्यावर तुझी भावना ठरणार आहे. हं. ते एखादं छोटं कुत्र्याचं पिल्लू असेल, तर तुझी भावना वेगळी असणार आहे. तो नाकतोडा असेल, तर तुझी भावना वेगळी असणार आहे. ते झुरळ असेल, तर तुझी भावना वेगळी असणार आहे. हा सगळा कंडिशनिंगचा भाग आहे, हो. की तुझं कंडिशनिंग कशाप्रकारे झालेलं आहे, यावर तुला आणि मला हे ठरवलं जाणार आहे आपल्या डोक्यात, की हे झालं, हे पाप झालं का नाही झालं पाप? हं. ओके. त्याच्यामुळे ते काहीतरी एक पाप आहे, जी बहुतेक आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन जाणीव आहे, की दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी त्रास होणं हं. आपल्यामुळे हे पाप. हं, हं. जे आपल्याकडे भारतीय संस्कृतीतही म्हणतात, की धर्म हा अगदी साधी गोष्ट आहे, की दुसऱ्याला पीडा देणे हे पाप आणि दुसऱ्याची पीडा कमी करणे हे पुण्य. बरोबर. इतकी सरळ साधी गोष्ट आहे ती. हो. तर त्याच्यातलं हे जे पाप आहे, या पापाची जाणीव होणे आणि मग आता त्याच्यापुढे आपण त्याला बाकीची पुटं त्याच्यावर चढवलेली आहेत, की हं. आता तू पाप केलंय म्हणजे त्याचं काहीतरी होणार. हं, जे हं, सर्व धर्मांमध्ये कॉमन आहे, की तुमच्या हं, पापाचं तुम्हाला कुठेतरी फळ भोगावं लागतं. हं. त्याची भीती आहे. ओके. मग ते मी कोणाविरुद्ध केलंय, मग त्याची नोंद कुठे होणार आहे, मग त्याचा बॅकलॅश काय होणार आहे, ह्याच्यावर तो सगळा भाग अवलंबून आहे. हं. पण मूळ भाग ह्याच्यातला असा आहे, की माझ्या हातून चूक झालेली आहे. आणि याची जाणीव आहे. याची जाणीव आहे, मी ती एक्सेप्ट केलेली आहे. हो. ॲटलीस्ट स्वतःच्या मनाशी. हं. इतरांशी म्हणताना मी काय म्हणतो ती गोष्ट वेगळी. पण हं. स्वतःच्या मनाशी मी माझी चूक मला जाणवलेली आहे.